तर आज आपण करणार आहोत हिरव्या मुगाची मस्तपैकी सुक्की भाजी। तर त्याच्यासाठी मी इथे 2 वाटी हिरवे मूग 1 तासासाठी भिजत घातले होते। तसंच इथे ओलं खोबरं, टोमॅटो, 2 कांदा आणि अद्रक लसूण मी घेतलेला आहे। तर आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी इथे कढईमध्ये फक्त एकच पळी तेल टाकून घेतलंय। थोडंसं वरती टाकून घेते जर कमी वाटल्यास। तर बघू शकता सगळ्या कढईला आपण हे तेल लावून घ्यायचं जेणेकरून अद्रक लसूण कढईमध्ये टाकल्यानंतर ते कढईला चिटकणार नाही। तर छान असं हे आलं लसूण आता मी परतून घेणार आहे। अद्रक लसूण परतल्यानंतर त्याच्यामध्येच लगेच आपल्याला हे ओलं खोबरं टाकून घ्यायचंय। खोबरं सुद्धा छानपैकी आपल्याला हे परतून घ्यायचंय तेलामध्ये। तर खोबरं छानपैकी परतल्यानंतर लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो टाकून छानपैकी आपल्याला याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता छान असा कांद्याचा कलर चेंज झालाय, टोमॅटो पण छान असा बारीक झालाय, म्हणजेच आपला हा मसाला छानपैकी परतून झालाय। तर आता आपल्याला हा मसाला थंड करून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता थंड झाल्यानंतर ना आता मी हा मसाला वाटून घेते। तसंच इथे एका साईडला मी कुकर ठेवलाय। तर कुकरमध्ये मी आता तेल टाकून घेते। तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार किंवा अंदाजानुसार तेल टाकू शकता। तर मी इथं माझ्या प्रमाणानुसार 5 पळे मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे। तसंच आता ह्याच्यामध्ये जिरे टाकून घेते आणि जिरे छानपैकी तडकल्यानंतर थोडासा ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेते। छान असं जिरे आणि कढीपत्ता परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेलामध्ये जो मसाला आपण परतून छानपैकी वाटून घेतला होता तो मसाला मी याच्यामध्ये टाकून छान असं परतून घेते। तसंच त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकून घेऊन छानपैकी मिक्स करून घेते। तसंच मसाला घेतलाय 2 चमचे मिरची पावडर आणि 1 चमचा चिकन मसाला घेतलाय। तुम्ही चिकन मसाल्याच्या ऐवजी तुम्ही कांदा मसाला सुद्धा वापरू शकता। तर आता छानपैकी मसाले टाकून मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स झाल्यानंतर याला थोडंसं 2 मिनिटं परतून द्यायचे आपल्याला। छान असा मसाला आपला परतलेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपण मूग आपण टाकून घ्यायचे। तर मी हा फक्त 1 तासासाठी हा मूग भिजून घेतला होता। तुम्ही भिजून नाही घेतला तरी चालू शकतो। कुकरला करायचा असेल तर भिजवला नाही तरी चालेल। झटपट लगेच करायचा असेल तर धुवून फक्त डायरेक्ट कुकरला टाकून शिजवून घ्यायचा। पण मी इथं 1 तासासाठी भिजून घेतला होता। तर त्याच्यामध्ये थोडंसं प्रमाणानुसार पाणी टाकून मिक्स करून घेते। जर तुम्हाला हिरव्या मूगची ही आमटी करायची असेल तर पाणी तुम्ही भरपूर टाका। आता मी सुक्की भाजी करणार आहे म्हणून 1 ग्लास फक्त पाणी टाकलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकून छानपैकी मिक्स करून घेते। तर छानपैकी आता कुकरला झाकण लावून
ह्याच्या 2 शिट्ट्या आपल्याला 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्यात। मी मूग भिजून घेतलाय म्हणून 2-3 शिट्ट्या करते। तुम्ही मूग भिजून नसेल घेतला तर 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्यात। तर बघू शकता छान अशी आपली ही हिरव्या मुगाची सुक्की भाजी तयार झालेली आहे। फक्त 10 मिनिटात ही रेसिपी होते। डब्याला तुम्ही ही रेसिपी देऊ शकता, लहान मुलांना पण ही डब्याला तुम्ही रेसिपी देऊ शकता। छान अशी ही हिरव्या मुगाची सुक्की भाजी तयार झालेली आहे। नक्कीच ट्राय करा, खूप छान लागते, चपाती सोबत अप्रतिम लागते। आणि जर तुम्हाला ह्याचं आमटी करायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता। तर ही रेसिपी माझी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।